प्रॅक्टिस सेट 2.1 मधलं फोर्थ एक्झाम्पल आपण बघणार आहोत. डिटरमाइन वेदर द व्हॅल्यूज गिवन अगेन्स्ट ईच ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर द रूट्स ऑफ द इक्वेशन्स. तर आपल्याला डिटरमाइन करायचं आहे, ठरवायचं आहे वेदर द व्हॅल्यूज गिवन अगेन्स्ट ईच ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे आपल्याला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे आणि त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या बाजूला x इक्वल टू 1 आणि -1 असं पहिलं इक्वेशनमध्ये दिलेलं आहे. ते इक्वेशन मी लिहितो. म्हणजे आपल्याला x² + 4x - 5 इक्वल टू 0 हे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे आणि त्या इक्वेशनमध्ये परत काय दिलेलं आहे, बाजूला x इक्वल टू 1 आणि -1. म्हणजे xची व्हॅल्यू जर x या व्हेरिएबलची व्हॅल्यू जर मी 1 पुट केली आणि नंतर मला x या व्हेरिएबलची व्हॅल्यू -1 पुट करायची आहे इक्वेशनमध्ये, तर आपल्याला रूट्स काढायचे आहेत. सो व्हॉट इज मीन बाय रूट्स ऑफ द इक्वेशन? द व्हॅल्यूज ऑफ व्हेरिएबल विच सॅटिस्फाईज द इक्वेशन. जेव्हा इक्वेशनचं एखादी व्हॅल्यू समाधान करत असेल, समाधान करणे म्हणजे काय, सॅटिस्फाय करणे म्हणजे काय, तर जर एकची व्हॅल्यू जेव्हा मी 1 याच्यामध्ये पुट करेल लेफ्ट हँड साईडला, तेव्हा राईट हँड साईड ही 0 येईल. म्हणजे एखादी एकची व्हॅल्यू x या व्हेरिएबलची व्हॅल्यू जर मी याच्यात 1 पुट केली x इक्वल टू 1, जर मला 0 उत्तर आलं असेल तर ते त्या इक्वेशनचं सोल्युशन आहे, ते त्या इक्वेशनचं रूट्स आहे. तर आपल्याला हे ठरवायचं आहे की डिटरमाइन करायचं आहे की या इक्वेशनचं x इक्वल टू 1 किंवा x इक्वल टू -1 हे रूट्स आहे का. जर ह्या व्हॅल्यू मी पुट केली, एक व्हॅल्यू जर पुट केली या इक्वेशनमध्ये, तर 0 जर आपल्याला उत्तर आलं असेल, ॲन्सर जर 0 आला आपलं शेवटी, तर ते रूट्स ऑफ द इक्वेशन असेल. अन्यथा इट इज नॉट ए रूट ऑफ द इक्वेशन्स. सो पहिलं एक्झाम्पल आपण बघू इथं. सो x² + 4x - 5 इक्वल टू 0 याच्यामध्ये काय आहे, लेफ्ट हँड साईड ही दिलेली आहे. सो पुट x इक्वल टू 1 ही व्हॅल्यू पुट करायची आहे इन LHS ऑफ अभाव इक्वेशन. वरील इक्वेशनच्या लेफ्ट हँड साईडला, LHS म्हणजे लेफ्ट हँड साईडला आपल्याला एकची व्हॅल्यू काय पुट करायची आहे, 1. सो LHS लेफ्ट हँड साईड इक्वल टू x² + 4x - 5 ही आहे लेफ्ट हँड साईड. आता मी कोणती व्हॅल्यू पुट करणार आहोत, एकची व्हॅल्यू आहे 1. सो 1² + 4 इंटू एकची व्हॅल्यू आहे 1 - 5. सो 1² 1 + 4 इंटू 1 4 -5. सो 1 + 4 5 5 इक्वल टू 0. तर आता काय झाला, LHS किती आला आपला 0, RHS सुद्धा किती आहे इथं 0. सो इथं आपल्याला लिहावं लागेल एक स्टेप की LHS इक्वल टू RHS. लेफ्ट हँड साईड ही राईट हँड साईडला इक्वल आहे, डावी बाजू बरोबर उजवी बाजू. हेन्स x इक्वल टू 1 is the solution of x² + 4x - 5 इक्वल टू 0. हेन्स आपल्याला काय द्यावं लागेल, x इक्वल टू 1 is one of the root of x² + 4x - 5 इक्वल टू 0. या इक्वेशनचं हे एक रूट आहे. असं आपल्याला एकची व्हॅल्यू 1 पुट करायची, पहिल्यांदा पुट केले आपण, आणि LHS इक्वल टू RHS इक्वल टू 0 आलं आपलं. दोन्ही साईड इक्वल आहेत, तर त्यामुळे हे याचं रूट्स आहे. सोल्युशन लिहायचं पहिले, x इज द सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन and x इक्वल टू 1 इज वन ऑफ द रूट ऑफ द इक्वेशन. तर त्यानंतर एक सेकंड
व्हॅल्यू आहे x इक्वल टू -1. सो x इक्वल टू -1 सुद्धा पुट करून बघायची, काय आहे ते बघू आपण. सो पुट x इक्वल टू -1 इन above इक्वेशन. सो LHS काय आहे इक्वेशन, x² + 4x - 5. सो -1चा स्क्वेअर प्लस 4 इंटू -1 -5. सो -1चा स्क्वेअर 1, 4 इंटू -1 -4 -5. सो 1 -4 -3 -5 -3 -5 -8. पण LHS यावेळेस -8 आला. सो इथं काय लिहिणार आहोत आपण, LHS नॉट इक्वल टू RHS. लेफ्ट हँड साईड ही राईट हँड साईडला इक्वल नाही, कारण लेफ्ट हँड साईड आहे आपली, राईट हँड साईड 0 आहे, पण इथं लेफ्ट हँड साईड किती आली, -8 आली. त्यामुळे x इक्वल टू -1 इज नॉट ए सोल्यूशन ऑफ s² + 4x - 5 इक्वल टू 0. Solution of equation. Hence x इक्वल टू आपल्याला लिहावं लागेल हेन्स, किंवा x इक्वल टू नाही लिहिलं चालेल. हेन्स -1 इज नॉट ए रूट ऑफ अबाव इक्वेशन्स. वरील इक्वेशनचं -1 हे रूट नाही. अशा प्रकारे फोर्थमधलं पहिलं एक्झाम्पल आपण पाहिलं इथं. आता आपल्याला फोर्थमधलं सेकंड एक्झाम्पल बघायचं आहे. बघा सेकंड एक्झाम्पल काय दिलेलं आहे, 2m² - 5m इक्वल टू 0. आणि इथं म्हटलेलं आहे की mची व्हॅल्यू 2 ठेवायची इक्वला, आणि 5/2 दोन व्हॅल्यू दिलेल्या आहेत. आता आपल्याला डिटरमाइन करायचं आहे की वेदर त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स आहेत किंवा नाही. सो पुट m इक्वल टू 2 इन LHS ऑफ अबाव इक्वेशन. वरील इक्वेशनच्या LHSमध्ये आपल्याला m इक्वल टू 2 ही व्हॅल्यू पुट करायची आहे. सो LHS इक्वल टू 2m² - 5m 2 इंटू mचा स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर -5 इंटू m म्हणजे आपण पुट करणार आहोत 2. सो 2 इंटू 2चा स्क्वेअर 4, 2×5 = 10. सो 4 2 8, 8 - 10 म्हणजे -2. इथं x इज नॉट LHS इज नॉट इक्वल टू RHS. आपल्याला 0 पाहिजे, तर 0 आला नाही, तर LHS नॉट इक्वल टू RHS. Hence x equal to 2 is not a solution of above equation. Hence 2 is not a root of quadratic equation. या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं ते रूट्स नाही. तर नाव
सेकंड काय म्हटलेलं आहे, एमची व्हॅल्यू आपण काय पुट करणार आहोत, एमची व्हॅल्यू पुट करणार आहोत 5/2 या LHSमध्ये. नाव पुट एम इक्वल टू 5/2 in LHS of above equation. So LHS इक्वल टू इक्वेशन काय 2m² मायनस 5m. सो 2 इंटू एमची व्हॅल्यू पुट करतो मी इथं 5/2 चा स्क्वेअर मायनस 5 इन ब्रॅकेट, याची व्हॅल्यू आहे एमची 5/2. सो 2 इंटू 5चा स्क्वेअर 25 आणि 2चा स्क्वेअर 4 मायनस 5 5 25 डिवायडेड बाय 2. इथं भाग द्यायचा 2 बे 2 4. तर 25/2 मायनस 25/2 म्हणजे हे राहते इथं 0. सो LHS इक्वल टू RHS. लेफ्ट हँड साईड राईट हँड साईडला इक्वल आहे. हेन्स एम इक्वल टू 5/2 is the solution of above equation. Hence 5/2 is one of the root of quadratic equations. Above quadratic equations किंवा quadratic इक्वेशन असं लिहायचं तुम्हाला. तर या पद्धतीनं फोर्थ एक्झाम्पल आपण इथं पूर्ण केलं. त्यानंतर आता आपल्याला एक एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे परत. एक फोर्थमधले संपले. फिफ्थ नंबरचं एक्झाम्पल आहे. फाईन केची किंमत फाईंड करायची आहे. इफ x इक्वल टू 3 इज ए रूट ऑफ इक्वेशन kx² मायनस 10x प्लस 3 इक्वल टू 0. केची किंमत फाईंड करायची आहे. जर x इक्वल टू 3 हे या kx² मायनस 10x प्लस 3 या इक्वेशनचं रूट असेल तर आपल्याला लिहायच्या उत्तरामध्ये x इक्वल टू 3 इज ए रूट ऑफ इक्वेशन kx² मायनस 10x प्लस 3 इक्वल टू 0. ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे गिवन. हे आपल्याला गिवन आहे. हेन्स पुट x इक्वल टू 3. जर हे रूट आहे तर एक्सची किंमत काय पुट करायची 3 इन अबाव इक्वेशन. हेन्स kx² मायनस 10x प्लस 3 इक्वल टू 0 इक्वेशन लिहून घेऊ आपण. आता एकची व्हॅल्यू काय पुट करायची आहे 3चा स्क्वेअर मायनस 10 एकची व्हॅल्यू 3 प्लस 3 इक्वल टू 0. सो k इंटू 3चा स्क्वेअर म्हणजे 9 मायनस 10 इंटू 3 30 प्लस 3 इक्वल टू 0. सो k इंटू 9k मायनस 30 प्लस 3 मायनस 27 इक्वल टू 0. सो 9k
इक्वल टू -27 आपण या बाजूला नेणार आहोत, तो +27 होईल. हेन्स के इक्वल टू 27/9. 27/9. 9 के इक्वल 27 झालं, के इक्वल टू 27/9. 9 3 जा 27. सो के इक्वल टू 3. अशा पद्धतीनं 5व्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला केची व्हॅल्यू फाइंड करायला सांगितली होती. एक्झाम्पल महत्त्वाचं आहे, बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये विचारलेलं आहे. फाइंड के इफ x इक्वल टू 3 इज द रूट ऑफ द इक्वेशन्स. आणि मग आपल्याला काय करायचं आहे, इथे इक्वेशनचं रूट आहे, तर मग x इक्वल टू 3 ही व्हॅल्यू त्याच्यामध्ये पुट करायची आहे. ती पुट केल्यानंतर आपल्याला ॲन्सर मिळालं, त्याचं ॲन्सर आहे के इक्वल टू 3. त्यानंतर आपण 6th एक्झाम्पल बघणार आहोत. बघा, वन ऑफ द रूट्स ऑफ इक्वेशन 5m² + 2m + k इक्वल टू 0 इज -7/5. म्हणजे 5m² 2m + k इक्वल टू 0 या इक्वेशनचं एक मूळ -7/5 आहे. कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. आपल्याला केची व्हॅल्यू फाइंड करण्याकरिता काय करायचं आहे, ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. तर बघा काय दिलेलं आहे सोल्युशनमध्ये, इज अ रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. या इक्वेशनचं हे रूट आहे 5m² + 2m + k इक्वल टू 0. कोणतं रूट आहे, -7/5. बॉक्समध्ये व्यवस्थित लिहायचं आहे 7/5. त्यानंतर पुट m इक्वल टू काय पुट करायचं आहे, -7/5 इन द इक्वेशन्स. 7/5 पुट केलं, तो 5 इंटू काय होईल, -7/5. आता इथं 5m² आहे, 5m² आहे, म्हणजे काय करावं लागेल, 7/5चा काय करावं लागेल, स्क्वेअर. 7/5चा काय करावं लागेल, स्क्वेअर. त्यानंतर +2 इंटू -7/5. इथं स्क्वेअर केला 7/5, -7/5चा स्क्वेअर. इथं -7/5 + k इक्वल टू 0. सो इथं डायरेक्टच लिहिलेलं आहे. आता बघा 5 इंटू -7/5चा स्क्वेअर असं हे या बाजूला लिहितो मी. तर 5 इंटू काय होईल, -7चा स्क्वेअर म्हणजे 49 आणि 5चा स्क्वेअर काय होईल, 25. बाजूला लिहिलं असं आहे. तर 5 × 1 = 5, 5 × 5 = 25. तर इथं उत्तर काय येईल, 49/5. या ठिकाणी उत्तर काय येणार आहे, 49/5. आणि इथं बेस हाती 14, सो -14. 2 इंटू -7 -14/5 प्लस k इक्वल टू 0. तर आता इथं 49/5 प्लस इथं मायनस आहे, आता प्लस मायनस 14/5. सो 49 - 14/5. तर इथं किती येईल, 35/5. डायरेक्टच ॲन्सर लिहितो मी, हे बाजूला करून बघितलं फक्त, तर तुमच्या लक्षात येईल ते. सो 35/5 याचं ॲन्सर आलं. सो 5 7 × 35. तर केची व्हॅल्यू काय येणार आहे, 7. तर अशा पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. फक्त ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला बॉक्समध्येच हे उत्तर लिहायचे आहेत. इथे हे -7/5चा स्क्वेअर आहे, हे 49/5 लिहायचं आहे. इथं -14/5 येते आणि मग हे 35 शिल्लक राहते अपॉन 5. तर केची व्हॅल्यू किती येणार आहे, 7. 5 × 7 = 35. तर बाजूला तुम्हाला नाही करता आलं तर बाजूला असं करून बघायचं. दुसरी ॲक्टिव्हिटी एखादी येऊ शकते, बाजूला करून बघायची आणि बॉक्समध्ये प्रॉपर नंबर आपल्याला लिहायचे आहेत. सो ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी थांबतो.